प्रभाग 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू आहे. प्रचाराची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शिवसेनेचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगा भाऊ, सध्या आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि कशा प्रकारचं वातावरण भारतीय जनता पार्टीचं सध्या आहे? भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. कारण जे मायक्रो नियोजन आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आमचे दोन्ही नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, अरविंद भाऊ पाटील निलंगेकर असतील आणि अध्यक्षपदासाठी संजय भाऊ आंबेडकर सारखा निष्कलंक चेहरा या शहरात काम करण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चितच होणार आहे. कारण विकासाचं ध्येय उराशी बाळगून कामाला लागलेले हे दोन्ही नेते आणि या दोन्ही नेत्याचं हात बळकट करण्यासाठी निलंग्याची जनता आता पुढे आलेली आहे आणि 100% गुलाल भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि आता तुम्ही भैयासाहेबाला बोलत असताना म्हणतो की येळवशीचे गुंडे आणि 2 गुंडे, पण मला त्यांना सांगावंसं वाटतंय की संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे नाठाळाच्या माती काठी मारण्यासाठी जो गुंडा, जी वाईटावर मात करण्यासाठी गुंडा जरी व्हायची असली तर आम्ही गुंडे सुद्धा व्हायला तर पण वाईटावर मात करण्यासाठी, म्हणजे न्याय मिळवण्यासाठी, सत्यावर असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी आम्ही गुंडे म्हणलो तरी आम्ही त्याला हे करणार नाही. आम्ही या निलंग्याच्या विकासाचा ध्येय उराशी बाळगलेला आहे. भारतीय जनता पार्टी सुसंस्कृतपणा जोपासणारी पार्टी आहे आणि ह्या सुसंस्कृतपणामुळेच आम्ही या निलंग्याच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला. अण्णा, काय परिस्थिती आहे एकंदरीत? आपण सुद्धा प्रचारात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहात. लोकांच्या काय भावना आहेत आणि येत्या 20 तारखेला मतदान आहे. लोक कोणाच्या बाजूने मतदान रुपये आशीर्वाद? मी अध्यक्षांच्या बरोबर गेली 1 महिना फिरतो. असं शहरातलं एकही घर नाही की आम्ही तिथं पोहोचलो. प्रत्येक लोकांची भावना मी म्हणतो की अनेकदा मी सांगितले माझ्या बाईटमध्ये की निलंगा शहरातली जनता ही सुज्ञ आहे. त्यांना विकासाकडं ची दृष्टी असणारं नेतृत्व आपल्या शहरामध्ये जी लोकनेते संभाजीराव पाटलावर एक विश्वास आहे की संजय भाऊ हलगरकर हे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, एक हसतमुख नेतृत्व, एक निर्गस आणि एका हळव्या स्वभावाचं माणूस या शहराला नगराध्यक्ष म्हणून लाभतो. त्याचं सर्वमनस्वी आनंद सगळ्या जनतेमध्ये मतदारामध्ये दिसून येतो. म्हणून मी म्हणतो की या शहरातून निलंगा नगरपालिकेची निवडणूक एकतर्फा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कधी कधी काय तुम्ही म्हणले गुंडे काय, आमच्या जुन्या काळात आमची आजची जी की आयसा गुंड जन्मावा की तिन्ही लोकी झेंडा लावावा, काय कुठे असा गुंड जन्मावा की तिन्ही लोकी झेंडा लावावा. तसे असे एखाद्या वेळेस आम्ही तिन्ही लोकी झेंडा लावणाऱ्यापैकी आहोत. आणि असं काहीतरी व्हायचं असं बोलून विजनवर बोला, विकासावर बोला. या तरुणाईला तुमच्याकडं काय देण्यासारखं काय आहे तुमच्याकडं त्याच्यावर बोला. टिपा टिप्पणी तर करायला काही अक्कल लागत नाही हो. विकासाचं विजन आणि मास्टर प्लॅनिंगसाठी त्याला अभ्यास करावा लागतं. तज्ज्ञ लोकांची मतं जाणून घ्यावी लागतात आणि लोकांसाठी, त्या शहरांसाठी आपण झटणारे झुमणारे कार्यकर्ता की नेतृत्व आहे आज आमच्याकडे. म्हणून शहरातला सुशिक्षित माणूस, सगळा जाती धर्मातला माणूस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पॅनलला संपूर्ण 23च्या 23 आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार भरघोस मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. भाऊ, 20 तारखेला मतदान आहे. लोकांना काय आव्हान कराल? आज प्रचाराची 5 वाजता सांगता होतं. सर्वांना माझे आव्हान एकच राहील, उद्या वेळामर्शा सर्वजण आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे पालन करतो. त्या वेळामर्शाचं सर्वांनी वेळामर्शा साजरी करावी व मतदानासाठी 20 तारखेला येऊन मतदान रुपी आशीर्वाद आम्हा सर्वांना 24 जणांना देऊन आशीर्वाद द्यावा एवढी मी विनंती सर्वांना करतो.